हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सगळ्यात आधी सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. व्लॉगला सुरुवात करायच्या आधी 3-4 कमेंट्स आहेत ज्याची उत्तरं मी दिली नव्हती. सो त्यापासून आपण सुरुवात करूया. तर पहिली कमेंट आहे ॲडव्होकेट प्रीती तिखेताईंनी केली आहे. अंकिता, तू माहेरून ब्राह्मण आहेस का? माहेरचं सरनेम आणि सासरचं सरनेम काय? हो, माझं माहेरचं सरनेम दीक्षित आहे आणि आता सासरचं सरनेम चेंबूरकर आहे. त्या पुढची कमेंट आहे अमृताताई देशपांडे यांनी मला विचारले, अंकिता तुझं मिक्सर ग्राइंडर कोणत्या कंपनीचं आहे? सो आमचा हा मिक्सर सुमित ट्रॅडिशनल ब्रँडचा आहे. लोकल स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा हा अवेलेबल आहे आणि एकदम इझी टू यूज आहे. त्यानंतर प्राजक्ताताई भोईर यांनी मला विचारलेलं, अंकिता तू ब्लॅक टोटे बॅग कुठून घेतली? सो आजच्या व्लॉगमध्ये मी सांगितले की ती बॅग मी कुलाबा कॉजवेवरनं घेतली आहे. त्यानंतर गौरीताई सावंत यांनी मला विचारलंय, तुमची गॅस पाईपलाईन सुरू झाली वाटतं? सो हो, आमची ही गॅस पाईपलाईन खरं तर संडेलाच सुरू झाली आहे. पण गेले 2 दिवस राहूला बरं नव्हतं, आम्ही सुद्धा केळवणासाठी बाहेर होतो. सो तुम्हाला ते सांगायचं राहिलं, पण संडेलाच गॅस पाईपलाईन सुरू झाली आहे. अदिती 4211 या आय डीवरनं मला एक कमेंट आली होती की अंकिताताई तू सनस्क्रीन कोणतं वापरते? सो मी सांगितले ते कोयू कंपनीचं आहे, कोयू सोलार प्रोटेक्ट 40. बट यूज करायच्या आधी जे डिरेक्शन टू यूज असतं किंवा आपल्या स्किनला ते सूट होतंय का तरच ते तुम्ही यूज करा. सो कोयू सोलार प्रोटेक्ट 40 हे माझ्या सनस्क्रीनचं नाव आहे. त्यानंतर आपल्या पुष्कर अंकिता व्लॉग्सचं एक इन्स्टा अकाउंटसुद्धा आहे. ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की फॉलो करा. सो त्यावरती सुद्धा मला 1-2 कमेंट्स आल्या होत्या. तर त्यातली पहिली कमेंट होती की राहू लिंबू सरबत पितो का? तर हो, राहू लिंबू सरबत पितो. सो गेले हे 1-2 दिवस त्याला लिंबू सरबतसुद्धा देते. आणि दुसरी कमेंट होती, पुष्कर दादा फोटोग्राफी किंवा हे व्हिडिओ कॅप्चरिंग कुठे शिकला? सो असं प्रॉपर कुठे शिकला नाही आहे, पण आम्ही आयफोन घेतल्यानंतरच हे व्लॉगिंग सुरू केलं आहे. त्याच्यामुळे घरच्या घरीच, आणि तो भरपूर व्हिडिओज वगैरे बघतो त्यामुळे तो त्यातनंच ते सगळं शिकलाय. त्याच ताईंनी मला विचारलंय की अंकिता तू तुझ्या ड्रेसचं शॉपिंग कुठे करते? सो मोस्टली मी मॅक्स, झुडिओ, इंट्यून, पॅन्टॅलून्स, कधीतरी लोकल स्टोअर, कधीतरी ऑनलाईन इकडनं माझे ड्रेस परचेस करत असते. तर अशा काही कमेंट्सना आज मी उत्तरं दिलेली आहेत. अजून जर काही कमेंट्स राहिल्या असतील तर माझ्या अपकमिंग व्लॉगमध्ये मी त्या सगळ्या कव्हर करेन. आणि मी आता माझ्या पुढच्या कामांना लागते आहे. असं सकाळी उठल्यापासून आज भांडी वगैरे सगळी आवरून झाली आहेत. थोडीशी भांडी लावायची आहेत. चहा पाणीसुद्धा झालं आहे. गोडाचा शिरा मी इथे करायला घेतला आहे. आज रामनवमी आहे तर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. रवा एकीकडे भाजते तोपर्यंत जरा इथे मला ड्रायफ्रुट्सची पूड करून घ्यायची आहे. काजू, बदाम, थोडीशी वेलची, अशी थोडीशी जाडसर पूड मी इथे करून घेतली आहे. शिरा मस्त तयार झालाय. पटकन देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि माझ्या पुढच्या कामांना लागते. पुढची कामं म्हणजे खरं तर आता मला थोडंसं बाहेर पडायचं आहे. बाहेरची सुद्धा कामं पेंडिंग आहेत. आणि खरं तर हा महिना ना पूर्ण फॅमिली फंक्शन्स, त्याच्यानंतर सणवार ह्यात गेला आहे. पुढचा आठवडा परत आम्हाला गंधर्वाची मुंज आहे. त्याच्यामुळे त्याचं ग्रहमग, घाणा भरणं, पुढचा सॅटर्डे संडे तर आमचा थोडासा शॉपिंगमध्ये जाणार आहे. आणि घरातली जी काही कामं आहेत, बाहेरची इस्त्रीला कपडे दिले, ड्रायक्लिनिंगची साडी आहे, थोडंसं राहूला कोकोनट वॉटर आणायचं आहे, मेडिकलमध्ये सुद्धा जायचं आहे. सो ही बरीचशी अशी कामं आहेत. सो आता मी बाहेर पडते ती सगळी करायला. सो मी रेडी झाली आहे. पटकन आता आम्ही बाहेर जाऊन येतो. घरातलं सुद्धा सगळं आत्तापर्यंत छान आवरून झालं आहे. राहूसुद्धा उठला, त्याला औषध वगैरे दिले, खाऊन झालं आहे. मग आता आम्ही पुढची कामं करून येतो. सोने तुला काय घेऊन येऊ? कोकोनट वगैरे. अजून काय हवं? अजून काय नको. मी आणि बाबा जाऊ. बाय बाय. तिला आवडतं. आम्ही निघालोय आता आणि तशी मला बऱ्यापैकी कामं आहेत. भाजी घ्यायची आहे, दूध घ्यायचं आहे, इस्त्रीचे जे कपडे दिले होते ते घेऊन यायचे आहेत, ड्रायक्लिनिंगची साडी दिली होती आईची ती सुद्धा आणायची आहे, जरा मेडिकलमध्ये जायचं आहे, राहूची औषधं घ्यायची आहेत कारण 1 दिवसाचा त्याला कोर्स दिला आहे. सो अशी बरीचशी कामं आहेत. एक एक करून आता ती सगळी आम्ही करून घेतो. सो स्टे ट्यून्ड.
इस्त्रीचे कपडे माझे घेऊन झाले, ड्रायक्लिनिंगची साडी सुद्धा मिळाली आहे. आता जरा पुढे जातो आम्ही. पहिले गाडीत पेट्रोल भरतोय, भाजी घ्यायची आहे, राहूसाठी कोकोनट वॉटर घ्यायचं आहे. सो आता ती कामं करून घेतो. बाहेरची सगळी कामं झाली आहेत, शहाळं वगैरे सुद्धा घेतले. आता पटकन घरी जातो आणि पुढे लंचची तयारी आहेच. मस्त फ्रेश झाली आहे बाहेरनं आल्यानंतर. राहूला पहिले कोकोनट वॉटर देऊन घेते. भाज्या सुद्धा सगळ्या छान लावून ठेवायच्या आहेत. दूध फ्रीजमध्ये ठेवते. आलं? आवडलं? पिशव्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून आता फ्रीजमध्ये ठेवून देते. भाज्या लावायच्यात आता मला, पण त्याच्या आधी जरा पटकन कुकर लावून घेते. राहूसाठी मऊ खिचडीच करणार आहे आणि आमच्यासाठी मसुराचं वरण करते. सो मसूर आणि भात दोन्ही कुकरला आधी लावून घेते. मसूर आत्ताच मी भाजी घ्यायला गेलेले तेव्हा घेऊन आलेले, कारण माझ्या घरातला संपलाय. मला छान तिथे भिजवलेला मसूर दिसला, म्हटलं चला आज मसूर घेऊन जाऊया. कुकर माझे दोन्ही लावून झाले. एकीकडे राऊची खिचडी लावली आहे, एकात मसूर आणि आमचा भात लावलाय. पटकन तोपर्यंत भाज्या लावून घेते. मस्त शेंगा घेऊन आली आहे, पालक आणलाय, जरा राऊला पालकाचं सूप वगैरे, छोटी वांगी आणली आहे, कोथिंबीर आणली आहे, बटाटे आहेत, आलं आहे, बीट आणलंय, मसूर आणली होती जी मी आता अर्धी कुकरला लावली आहे, मिरच्या आणल्या आहेत. भाजी वगैरे मस्त फ्रीजमध्ये ठेवून झाली आहे आणि आता कुकरची सुद्धा वाफ केली आहे. राऊची सुद्धा खिचडी तयार आहे. मी पटकन मसुरीच्या वरणाला फोडणी घालते, त्याच्यासाठी जरा लसूण ठेचून घेते. भात इथे मस्त शिजलाय आणि अगदी रोज तुरीच्या डाळीच्या वरणापेक्षा कधीतरी मसुरीचं वरण सुद्धा मस्त वाटतं. सिंपल लसूण घालायचं फोडणीवरती, भरपूर कोथिंबीर घालायची. सो आज म्हटलं जेवायला हेच करूया. राहूला थोडंसं गेले 2 दिवस मऊ भातच देते, कारण अशक्तपणा अजून आहे आणि तितकं अजून पचनक्रिया नीट नाही आहे त्याची, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं हलकंच देऊया. शाळेचं पाणी आता तो प्यायला आहे. आज खरं तर रुटीन मधली सगळी कामं ऑलमोस्ट आता माझी होत आली आहे. सकाळी उठल्यापासूनच आज जरा पहिले देवाची पूजा, भांडी वगैरे घासले. थोडीशी आता सगळं जेवण वगैरे झालं की एकत्रच घासून घेईन सगळी. आणि अजून एक प्रोडक्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. ॲक्च्युली आमचा जो टीव्ही आहे त्याच्यावरती खूप असे धब्बे आले. सो पहिले आम्ही पुसत होतो मायक्रोफायबरच्या क्लोथ्सने, पण नंतर काही दिवसांनी ना आम्हाला काय लागलं ते जात नाहीये. सो त्याच्यासाठी एक लिक्विड मी ऑनलाईन मागवलंय. सो ते जस्ट आलंय. बघ सोन, तुझी खिचडी मी काढून ठेवली आहे. मी फक्त हा जरा लसूण खेचते. काय वाईट भातू हवाय, थोडासा हळू खा. हा, तुला बरं वाटतंय का आता? तुला बरं वाटतंय? बरं, मी तुला देते, त्या डिश मध्ये देते. चल, हाय करा सगळ्यांना. हा, कढई इथे आता मी तापायला ठेवली आहे. थोडंसं मी तेल घेते, थोडीशी मोहरी, हिंग, जो लसूण ठेचून घेतलेला तो मी आता ऍड केलाय. हळद, मसूर मी मस्त कुकरला शिजवून घेतले. लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला, कोथिंबीर घालते मी याच्या, चवीनुसार मीठ, थोडीशी साखरेची कणी आणि यात थोडंसं बेसन घालायचं, म्हणजे घट्टपणा येतो वरणाला. ऑलरेडी आणि आता ह्याच्यात पाणी आहे, त्याच्यामुळे ॲडिशनल पाणी आपल्याला याच्यात ऍड नाही करायचं आहे. छान एक उकळी आणायची आणि मग जर असं वाटलं की अगदीच घट्ट वाटतंय तर आपण थोडंसं पाणी ह्यात ऍड करू शकतो.
वरणाला छान उकळी येते. आता तोपर्यंत मी राहूला भरवून घेते आणि आम्हाला जेवायला तरी एक अजून 15-20 मिनिटं आहेत आणि त्याला आधी का भरवते, त्याला नंतर मला औषधं सुद्धा द्यायचे, त्याच्यामुळे मग आमचं जेवण होईपर्यंत त्याचा तो वेळ जातो. पण कसं आमचा सुद्धा स्वयंपाक तयार असेल तर पटकन मग आम्ही सुद्धा जेवू शकतो. त्याच्यामुळे म्हटलं आधी आता वरणाला फोडणी देऊया. भात तयार आहे, मस्त ठेचा आहे, गरम गरम दही आहे आणि मसुरीचं वरण आणि दही अप्रतिम लागतं. चला नीट बसा, मांडी घाला. राहूला जेवण भरवून झाल्यानंतर लगेचच आम्ही सुद्धा जेवायला बसलो. दुपारी जेवून मस्त आराम झालाय. राहू सुद्धा छान झोपला होता. जेवढा झोपेल तेवढा पटकन रिकवर होईल आणि बाकी संध्याकाळ झाली आहे, रुटीनला सुद्धा सुरुवात झाली आहे. मस्त चहा पिऊन झालाय, देवाला दिवा सुद्धा दाखवून झालाय. जसं मगाशी मी म्हटलं होतं की ॲमेझॉनवरनं मी एक प्रोडक्ट ऑर्डर केलंय, आमच्या ह्या टीव्हीची जी स्क्रीन आहे त्याचं क्लीनर. सो ते आपण आज बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आई आत्ता बाहेर गेली होती, सो तुम्ही मस्त एक प्रोडक्ट घेऊन आली आहे. सो ते आहे सेफ्टी डोअर गार्ड. आपण दरवाजे कधीतरी उघडे ठेवतो, वाऱ्याने पटकन बंद होतात किंवा मुलांचा हात वगैरे अडकू शकतो. सो त्याच्यासाठी हे आम्ही आणलेलं आहे. अगदी इझी टू यूज आहे. मस्त असे ॲनिमल प्रिंट्समध्ये ते मिळतं. मिस्टर DIY मधनं ते घेतलंय. तर आईने 2 जोड आणले होते ह्याचे. लावायचं कसं हे डोअरला मी तुम्हाला दाखवते. सो हे आपलं मेन डोअर असतं. आपण हे उघडं ठेवल्यावरती जर पटकन वारा आला तर हे असं पटकन बंद होतं. सो त्याच्याऐवजी एक हे असं इथे आडवं लावायचं, वर लावायचं, म्हणजे कितीही वारा आला किंवा काही झालं तरी हा दरवाजा बंदच होत नाही. सो मुलं असतील तर हे अगदी युजफुल आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करूया. मिस्टर DIY मध्ये हे अवेलेबल आहे, ऑनलाईन सुद्धा मिळतं. दरवाजाला जर कधी स्टॉपर नसेल तर तात्पुरत्या वापरासाठी हे अगदी छान आहे. आणि आता हे क्लीनर आपण ओपन करूया. क्लिनिंग किट असंच हे ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आज खरं तर सकाळीच हे आलंय, तर म्हटलं आता हे ओपन करूया. आणि ह्या बॉटलवरती डिरेक्शन टू यूज कसं करायचं हे दिलेलं आहे. सो सिम्पल आहे. हा मायक्रोफायबरचा क्लोथ आपल्याला त्याच्याबरोबरच येतो. हा जो स्प्रे आहे या मायक्रोफायबरच्या क्लोथवरती घ्यायचं आहे आणि छान हे असं एका साईडने असं व्यवस्थित ते क्लीन करून घ्यायचं आहे. टीव्हीवरती जे असे धब्बे पडतात ना, त्याच्यासाठी हे खूप युजफुल आहे, म्हणून हे मी मागवलेलं. तर आता इथे तुम्ही बघू शकता जेवढे माझ्या स्क्रीनवरती धब्बे होते ते सगळे या क्लीनरने निघून गेलेत आणि एकदम चकचकीत झाली आहे टीव्हीची स्क्रीन. फक्त टीव्ही असंच नाही, लॅपटॉपची स्क्रीन, फोनची स्क्रीन, डिजिटल कॅमेरा, ही LCD स्क्रीन, ह्या सगळ्यासाठी हे क्लीनर आपण यूज करू शकतो. फक्त ह्या मायक्रोफायबरवरतीच घेऊन ते आपल्याला क्लीन करायचं आहे. अशा प्रकारे सकाळचं रुटीन, लंच, बाहेरची कामं सगळी मस्त झाली आहेत. आणि आता माझं एक काम झालंय ते म्हणजे टीव्हीची स्क्रीन माझी छान क्लीन झाली आहे. खरं तर खूप दिवसापासून धब्बे पडले होते. सो ॲमेझॉनवरतीच मी जरा सर्च करत होते तेव्हा मला हे प्रोडक्ट दिसलं होतं, म्हणून मी ते ऑर्डर केलेलं आणि आज मला त्याचे रिझल्टसुद्धा खूप छान मिळालेत. जसं कोणाला परचेस करायचं असेल तर ॲमेझॉनवरनं नक्की परचेस करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्लॉग मी आज इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. व्लॉग नंबर 154 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.